श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान राहा. साक्षात काळ स्वतः आता तुमचं नशीब बदलण्यासाठी मैदानात उतरलाय. गेल्या काही दिवसापासून तुमच्या आयुष्यात जे काही चाललंय, जे काही पाहत तुमच्या डोळ्यातून वाहणारे जे अश्रू आहेत किंवा रात्रीची झोप उडवलेले तुम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. पण आता तुमचा तो दुःखाचा काळ संपलाय. कारण यंदाच्या नागपंचमीच्या आधी तुमच्या कुंडलीत एक अशी गूढ, भयंकर, खळबळ उडवणारी घटना घडेल, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. साक्षात नागदेवता तुमच्यावरती प्रसन्न झाली असून तिने तुमच्या आयुष्याची चक्र अशी काही फिरवली आहेत की ज्यांना वाटलं होतं की तुम्ही आयुष्यात कधीच काही करणार नाही, ते तुमचे शत्रू आता तुमची प्रगती बघून थरथर कापायला लागतील. मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना तुम्हाला श्वास रोखून धरावा लागेल मित्रांनो, कारण या 5 चमत्कारामध्ये असा एक तिसरा चमत्कार आहे जो तुमचा ताबा सोडून टाकेल. आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी लपलेली ती एक भयंकर महाचूक जर तुम्हाला कळाली नाही किंवा तुम्ही पाहिली नाही, तर आताशी हाताशी आलेले हे सर्व सोन्यासारखे योग एका सेकंदात मातीमोल होऊन जातील. चला तर मग उघडा तुमचे कान आणि डोळे, जाणून घ्या वृश्चिक राशीचे थेट 7 जन्माचे भाग्य उघडणारे ते 5 असे महागूढ आणि अंगावर शहारा आणणारे चमत्कार. तर वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता एक असा काळधार ठोठावत आहे ज्याची तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतात. नागपंचमीच्या आधी घडणाऱ्या या पहिल्या चमत्कारात तुमच्या नशिबाची फिरलेली चक्रे अक्षरशः सोन्याचे दिवस घेऊन येत आहे. कधी विचारही केला नसेल अशा अकार्णीय मार्गातून तुमच्याकडे पैशाची मोठी आवक सुरू होईल. तुमचे कुणाकडे अडकलेले पैसे असो किंवा मार्केटमध्ये अडकलेली जुनी गुंतवणूक असो, नागदेवीच्या आशीर्वादाने ती रक्कम अगदी अनपेक्षितपणे तुमच्या हातात येऊन पडेल. गेल्या काही काळापासून आर्थिक विवेचनामुळे आणि कर्जाच्या ओझ्यामुळे ज्या रात्री तुम्ही डोळ्यात तेल घालून काढल्या होत्या, त्या सर्व काळजीचे आता आनंदाचे सुरुवात रूपांतर होणार. अचानक खिशात पैसा हळूहळू लागल्यामुळे, खुळखुळू लागल्यामुळे तुमचं मन भारावून जाईल. राहणीमानात एक वेगळाच थाट पाहायला मिळेल. हा मित्रांनो, धनलाभ केवळ तात्पुरता नसून तुमच्या पुढील अनेक महिन्याची आर्थिक गणित मजबूत करणारा ठरणार आहे. मात्र हा धनलाभ झाल्यानंतर एक महत्त्वाची काळजी घ्या. पैसे हातात आल्यावर या काळात कोणालाही चुकूनही मोठे पैसे उधार देऊ नका. नाहीतर नागपंचमीपूर्वी आलेला हा सुवर्णयोग परत फिरू शकतो. या काळात तुम्हाला काही गुप्त आर्थिक संधी मिळतील, ज्या पाहून तुमचे विरोधकही अवाक होऊन जातील. पैशाची चणचण कायमची संपल्यामुळे तुम्ही तुमचे रखडलेले मोठे प्लॅन सुद्धा पुन्हा सुरू करू शकाल आणि समृद्धीचा लखप्रकाश तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, आर्थिक घोडदौडीनंतर आता वेळ आली आहे ती तुमच्या करिअर आणि व्यवसायाला एका नव्या शिखरावर नेण्याची. नागपंचमीपूर्वी तुमच्या कार्यक्षेत्रात असा काही मोठा भूकंप होईल जो तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकेल. तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून, वर्षापासून ज्या प्रमोशनाची, वेतनाची वाट पाहत होतात, ती आनंदाची बातमी आता कोणत्याही क्षणी तुमच्या कानावर पडेल. तुमचे उच्च अधिकारी, तुमचे बॉस तुमची कायमची दखल घेऊन तुमचे भरभरून कौतुक करतील आणि तुमच्या, हो मित्रांनो, पदाची गादी पदाची गादी आता अधिक मजबूत होईल. या सुवर्णकाळात सर्वात मोठी व रंजक गोष्ट म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये, व्यवसायात गेल्या अनेक दिवसापासून एक गुप्त शत्रू सक्रिय होतोय, जो पडद्यामागे राहून तुमचे पाय खेचण्याचा व तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतोय. पण या नागदेवाच्या कृपेनेच आता तो गुप्त शत्रू सुद्धा स्वतःच आपल्या रचलेल्या जाळ्यात अडकेल आणि लोकांसमोर उघडा उघडा पडलेला पाहून तोंडघशी पडेल. विरोधक, स्पर्धक तुमच्या या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीकडे फक्त हातबल होऊन पाहणार आहेत. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर अपेक्षापेक्षा कितीतरी पटीने एक उत्तम पॅकेज देणारे ऑफर लेटर तुमच्या हातात पडेल. त्यासोबतच जे व्यवसाय करत आहेत जातक वृश्चिक राशीचे, त्या मंडळीसाठी हा काळ सोन्याची अंडी देणारा कोंबडी ठरेल. मंदीचे मभळ दूर होऊन हाताशी आलेली मोठी व्यावसायिक डील लागेल, त्यामुळे तुमचा नफा एका रात्रीत एक पटीने वाढेल. मात्र करिअरच्या या उच्च शिखरावर पोहोचताना नागपंचमीच्या दिवशी एक अत्यंत गंभीर चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. ती तुमच्या हातात आलेले सर्व यश सेकंदात मातीमोल करू शकते. ती नेमकी चूक कोणती आणि कोणती खबरदारी तुम्हाला घ्यायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण आपण पुढे शेवटच्या भागात सविस्तरपणे त्याबद्दल पाहणार आहोत. आता बघूया मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या धन आणि करिअरच्या यशानंतर आता नागपंचमीपूर्वी तुमच्या कुंडलीत एक अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली अशी ग्रहयोग जुळून येतोय.
सध्या आकाशात ग्रहाचे सेनापती मंगळ, न्यायदेवता शनी आणि ग्रहाचे राजकुमार बुध यांच्यात अत्यंत शुभ युती आणि दृष्टी संबंध प्रस्थापित होतोय. गेल्या काही काळापासून तुमच्या कुंडलीत बसलेला राहू केतूचा अशुभ प्रभाव जो आहे तो तुम्हाला सतत मानसिक त्रास देत होता. नोकरी धंद्यात अचानक मोठे अडथळे आणत होता किंवा अगदी हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावून घेत होता. पण नागदेवाच्या थेट हस्तक्षेपामुळे आणि या शक्तिशाली ग्रहयोगाच्या प्रभावामुळे आता राहू केतूचे ते सर्व विषारी पास छिन्न विच्छिन्न होऊन नष्ट होणार. या दैवी ग्रहयोगाचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या आरोग्यावर, कुटुंबावर पडेल. गेल्या अनेक दिवसापासून घरात सतत सुरू असलेले वादविवाद, छोट्या मोठ्या गोष्टीवरून उडणारे खटके आणि मनाला चटका लावणारे गैरसमज आता जादू झाल्यासारखे एका क्षणात नाहीसे होतील. घरातील सर्व सदस्यांच्या मनातील मळमळ दूर होऊन एकमेकाबद्दलचा आदर असो, प्रेम असो द्विगुणित झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. घराचे वातावरण एखाद्या सणासारखे प्रसन्न व चैतन्यमय होऊन जाईल, जिथे फक्त हर्षात, सुख, समाधानाचे सूर घुमतील. जर तुमच्या घरात किंवा जवळच्या नात्यात संतती प्राप्तीसाठी गेल्या कित्येक दिवसापासून प्रतीक्षा सुरू असेल, तर या शुभ ग्रहयोगाच्या प्रभावानेच एक गोड लहान मुलाच्या आगमनाची चाहूल लागेल आणि घराचा कोपरा किलकिलाटाने उजळून निघेल. या महाविनाशाच्या चक्रातून बाहेर पडल्यानंतर तुमचे भाग्य पूर्णपणे पालटणार आहे मित्रांनो. घरातील मुलांच्या प्रगतीमुळे तुमचं मन अभिमानाने उंचावेल आणि आई वडिलांचे आरोग्य उत्तम राहील. नागदेवाच्या कृपेने जुन्या सर्व त्रासातून तुम्हाला पूर्णपणे मुक्ती मिळणार असून हा काळ तुमच्यासाठी एका नव्या उज्ज्वल पर्वाची सुरुवात ठरेल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं नागपंचमीपूर्वी घडणारा हा चौथा चमत्कार तुमच्या आयुष्यातील त्या गोष्टीशी जोडलाय, ज्यांना पाहून तुम्ही कित्येकदा हताश होऊन हात टेकले होते. गेल्या अनेक दिवसापासून जी कामे अगदी साधी असूनही कोणत्या ना कोणत्या कारणाने अडून पडली होती, ज्याच्या मागे तुम्ही चपलेची झीज केली होती, ती सर्व कामे आता एका झटक्यात विनाशयास मार्गी लागतील. हो मित्रांनो, मग ती कोर्ट कचेरीची, गुंतवणुकीची प्रकरणे असो, प्रॉपर्टीचे रखडलेले कागदपत्रे किंवा घराचे अपूर्ण राहिलेले बांधकाम, नागदेवाच्या कृपेने सर्व अडथळे जादू झाल्यासारखे दूर होतील. ही कामे सुरळीत पार पडल्यावर तुमच्या मनावरचा एक अथांग ओझं उतरून जाईल. तुम्ही सुटकेचा श्वास घ्याल. यासोबतच तुमच्या हाताशी ती दुर्दैवी रेषा आता कायमची बदलत आहे, जी अनेक वर्षापासून अपयशाला तुमच्या कारणीभूत ठरत होती. ज्योतिषीय भाषेत सांगायचं तर तुमच्या भाग्य रेषेवर नागदेवाच्या कृपेने एक अतिशय शुभ राजयोग चिन्ह तयार केलंय, ज्यामुळे तुमच्या मनातील अज्ञानाची भीती, नैराश्य, नको असलेले ताणतणाव आता कायमचे इतिहास जमा होतील. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज, डोळ्यात चमक आणि वागण्यात अफाट आत्मविश्वास पाहायला मिळेल. आता या चौथ्या चमत्काराच्या शेवटी तुमच्यासाठी सर्वात मोठा इशारा आहे. ज्या जुन्या मित्रावर, नातेवाईकावर तुम्ही सर्वात जास्त डोळे बांधून विश्वास ठेवला, तोच व्यक्ती या काळात तुमचा मोठा घात करण्याचा कट रचेल. त्यामुळे सावध राहा. कोणताही अतिविश्वास ठेवू नका. तो गुप्त धोका कोणता आहे आणि त्यापासून तुमचा बचाव कसा करायचा, हे आता आपण अंतिम व सर्वात महत्वाच्या शेवटच्या भागात पाहणार आहोत. जिथे नागपंचमी पूर्वीचे मित्रांनो तुमचे भाग्य पूर्णपणे उजळून निघेल. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, आता आपण नागपंचमीपूर्वी घडणाऱ्या त्या सर्वात मोठ्या व अंतिम पर्वावर येऊन पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही जे काही कष्ट उपसले, ज्या अपमानाचे घोट गिळले किंवा ज्या संघर्षाशी लढा दिला, त्या प्रत्येक कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. नागदेवाच्या थेट आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात अशा काही दैवी योगायोगाची जुळवाजुळव होत आहे, ज्यामुळे नशिबाचे बंद असलेले सर्व दरवाजे एकामागून एक सताड उघडे राहतील. अचानक तुमच्या समोर प्रगतीच्या अशा सुवर्णसंधी चालून येतील, ज्याची तुम्ही 7 जन्मातही कल्पना केली नसेल. समाजात तुमचा मानसन्मान, प्रतिष्ठा आणि रुबाब एका वेगळ्याच शिखरावर पोहोचेल. परंतु मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोललो होतो ना, ती एक चूक जी तुम्हाला महागात पडू शकते, ती वेळ आता आली आहे. नागपंचमीच्या दिवशी त्यापूर्वी चुकूनही कच्चा जो सर्प आहे किंवा नागाला त्रास देऊ नका आणि कोणतेही असं कृत्य करू नका. तसेच नागदेवाचे अपमान होईल असे शब्द, अंधश्रद्धेच्या नावाखाली चुकीचे प्रचार करणे सुद्धा टाळावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुवर्ण काळात हातात पैसा खुळखुळू लागल्यावर अहंकार बाळगू नका आणि गरिबांचा अपमान सुद्धा करू नका. नाहीतर नागदेवताचा कोप तुमच्या यशाचा क्षणात नाश करू शकतो. नागपंचमीच्या पवित्र दिवशी शिवमंदिरात जाऊन मित्रांनो श्रद्धेने ओम नागदेवताय नमः चा जप करा आणि दुधाचा जलाभिषेक सुद्धा तुम्ही करा. नागदेवाच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व काळाकुट्ट अंधार संपून सुखाची, समृद्धीची, विजयाची एक नवीन सोनेरी पहाट आता उजळणार आहे.
तुमचं भविष्य आता पूर्णपणे सुरक्षित आणि लख झालंय मित्रांनो. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, नागदेवाच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यात येणारा हा सुवर्णकाळ भविष्यातील अशा अचूक रोमांचक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तसेच आपल्या आप्तासोबत शेअर देखील करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नशिबाची दारं उघडणारी कोणती महत्त्वाची माहिती तुमच्या हातातून सुटणार नाही. धन्यवाद मित्रांनो.